नागपुर पुलिस ने सोशल मीडिया पर गलत अफवाह फैलाने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की चेतावनी दी है। पुलिस ने स्पष्ट किया है कि जो भी व्यक्ति झूठी या भ्रामक जानकारी फैलाएगा उसके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। जी हां, हाल ही में पुलिस ने शांतिपूर्ण व्यवस्था बनाए रखने के लिए शहर में फ्लैग मार्च किया। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने नागरिकों से अपील की है कि वे सोशल मीडिया पर कुछ भी पोस्ट करने से पहले सत्यापित जानकारी का ही प्रयोग करें। उन्होंने चेतावनी दी है कि गलत जानकारी साझा करने वालों को गंभीर परिणाम भुगतने पड़ सकते हैं। मेरी एक विनंती आहे, जसे कोविडमध्ये जे होतं त्याचप्रमाणे अफवावर तुम्ही कुणीच भरोसा करू नका. काही पण असेल न्यूज. तर मी ऑलरेडी आमच्या डी-आय-ओना सांगितलं आहे, कॉर्पोरेशन मधल्या पी-आर-ओना सांगितलं आहे, की हम ऑफिशियली जर मला वाटलं की प्रत्येक अर्ध्या तासाला द्यायची आहे मी अर्ध्या तासाला मी प्रेस नोट देईन. पण आमचं ऑफिशियल आल्यावरच तुम्ही ते लाईव्ह करा किंवा हे करा. तर काय होईल, अननेसेसरी आता जर एखाद्या मीडियामध्ये आला की पेट्रोल फक्त 2च घंट्याचं पेट्रोल नागपूरमध्ये शिल्लक आहे. किसने बोला? की काय होतंय, मग ते लाईन लागतं पेट्रोलचं. मग तो इश्यू कन्व्हर्ट होतो लॉ अँड ऑर्डर मध्ये. बाबा झगडे होते, हे होते. तर माझी विनंती आहे की असं काहीच नाहीये. तुम्हाला एक बघत असाल तुम्ही की बऱ्या नागपूरमध्ये कसलाच विषय नाही, परंतु आपण प्रिपेरेटरी करत आहोत. कारण होप फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट जे आपण म्हणत असतो, काहीच होणार नाही, परंतु तरी आम्ही प्रिपरेशन आम्ही करत आहोत. त्यामुळे ऑलरेडी मी सगळी माझ्या डी-आय साहेबांना केलेलं आहे की कसं आणि टीडीएम म्हणणार की जरूरत पडली तर प्रत्येक अर्ध्या तासाला आम्ही तुम्हाला प्रेस देऊ. व्हॉट्सअपवर तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुप आहेच. आम्ही तो फटाफट तुम्हाला देऊ, परंतु कोणत्याही तुम्हाला लाईव्ह करायचं आहे किंवा प्रेसमध्ये छापायचं आहे, 2 मिनिटं किंवा मला मी नाही विचारला मी मेसेज करतो. मला माझी तुम्हाला माहिती आहे की नाही विचारला तुम्हाला मेसेज करून रिटर्न तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मेसेजचा रिप्लाय करतो. त्यामुळे विनंती आहे की अफवामुळे पॅनिक क्रिएशन केलं, पॅनिकमुळे न होणारा घटना नको घटायला. त्यामुळे एकच माझी विनंती आहे की देअर शुड बी फ्री फ्लो ऑफ मेसेज, बट दॅट शुड बी बेस्ड ऑन फॅक्ट अँड ट्रूथ. थँक्यू. एक 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 मुद्दा करायची ते कसे पोहोचतील यासाठी आमची चर्चा झालेली आहे. सोशल मीडियावरही आमची वाच आहे की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतोय. आमचे जो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओज किंवा कमेंट्स टाकले तर त्याचे विरोध आम्ही ऍक्शन घेणार आहे आणि केस पण रजिस्टर त्याच्या विरुद्ध होतील हे आम्ही क्लिअरली सगळं सांगितलेलं आहे. म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे. आता जे जे आमचे मॉक ड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची जे मॉक ड्रिल आहे हे दोन्ही मॉक ड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे. दिवसामध्ये रिस्पॉन्स, हॉस्पिटल्सचा रिस्पॉन्स किंवा जे जे इन्स्टॉलेशन आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कव्हर करणार आहे. व्हिडिओच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. रात्रीची वेळ ज्यावेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्यावेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे, कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे, कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांचा वेगळा एक एसओपी असतो. तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे आपली तयारी राहील. सायरन्स बद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे. म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक एसओपी सारखा किंवा तुमच्या मार्फतीने सायरन जर वाजला ते आपली ऍक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे. पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यात आणि कम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेस मध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आता चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू. एवढं मला सांगायचं होतं. आणि जे 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 प्रोक्युरमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहेत ज्याचे हेड जिल्हा अधिकारी आहेत तर ते त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच. परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट्स आहे सेम पेजवर आहे. आज सकाळी पण आम्ही 5 झोन्स मध्ये सकाळच्या वेळेस जवळपास 2:15-1 वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे. आपला रिस्पॉन्स घेतलाय ते आपण सांगूनच केलेलं आहे परंतु मिनिटाईज त्याला केलेलं आहे की जर काही घटना घडली तर आपल्याला काय काय करायचे. तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्याची आम्ही ऑलरेडी केली आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्याची जे मुवमेंट राहील किंवा त्याचे जे कारवाई राहणार आहे तेही करतायत असंही सगळे डिपार्टमेंटची सकाळी सांगितलेलं आहे.
ओव्हरऑल जे आपली तयारी पूर्ण आहे. असेन्शियल कमोडिटीज बद्दल पण सांगण्यात आला की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का, असं होतं का, ते हे जे याच्याबद्दलही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारच्या असा नाहीये. तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की पेट्रोल ची कमतरता आहे किंवा असं आहे तसं आहे. अशी अजिबात असं काहीच नाही. हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या डिस्कशन मध्ये आलेले आहे. पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमचे मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचे आहे एवढं आम्हाला सांगायचं होतं. याच्यामध्ये नमस्कार सर्वांचा. तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये दुपारी सकाळी आज एक बैठक झाली सकाळी 11 वाजता आणि 11च्या बैठकीनंतर अगदी कमी वेळामध्ये सगळ्यांना सूचित करावं लागलं. ही अतिशय तातडीची विषयावरची बैठक असल्यामुळे तुम्ही त्याला तात्काळ तेवढाच प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सुरुवातीलाच या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक स्वागतही करतो आणि आभारही मानतो. मी पुढील सूत्रजी माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण सगळ्यांचं आज या प्रेसला स्वागत करतो. ही प्रेस घेण्यामागचं एकमेव उद्देश आहे की काल जे आपल्या बॉर्डरवर जे एस्केलेशन सुरू आहे, क्रॉस बॉर्डर आपलं जे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने काल माननीय सीएम सरांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मुख्य सचिवांनी सगळ्या जिल्हाधिकारी, सगळे कमिशनर पोलीस, एसपी सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट डिझास्टर ऑथॉरिटीची मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये निर्देश दिले आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांनी पण की जे सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये जे 8 जिल्हे होते सिव्हिल डिफेन्समध्ये तिथे सगळे हे ड्रिल्स ब्लॅकआउट वगैरे झाले. त्याच अनुषंगाने त्यांनी असे निर्देश दिले की आपल्या जिल्ह्यांमध्ये पण महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ते आपल्याला करायचं आहे. ते करत असताना आज आम्ही त्याच्यामध्ये आज सकाळी आम्ही 11 वाजता डिस्ट्रिक्ट डिझास्टरची मीटिंग ठेवून त्याच्यामध्ये सगळे नॉट ओनली डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बट मिलिटरी, पॅरामिलिटरी, एअरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर डिफेन्स कॉलेजचे लोक, त्याच्यानंतर सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी आणि ते मीटिंग घेऊन जसं एखादी नॅचरल डिझास्टर येत असतं त्याच प्रकारे हे उद्या जर काही जे आपण बघत आहोत ड्रोनचं काही पण सेन्सिटिव्ह इश्यू जर इथं झाला तर त्याच्यासाठी प्रिपरेशन आपलं पूर्ण असायला हवं. त्या अनुषंगाने सगळ्या जे 12-13 महत्वाचे डिपार्टमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन, हेल्थ, त्याच्यानंतर सप्लाईज, फूड सगळं आणि त्याच्यामध्ये आम्ही हेही सांगितलं की काय कोणत्या डिपार्टमेंटला काय काय करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, चीफ सेक्रेटरी महोदयांनी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला मॉक ड्रिल सुद्धा त्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये सायरनचं आपण जे ऐकतात टीव्हीमध्ये की सायरनचंही आपल्याला कन्सेप्ट आणायचा आहे. त्याच्यामुळे डिझास्टर डिपार्टमेंटनी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत आहेत. निधीची कमतरता कुठेही नाही आणि सकाळी आम्ही जे प्रिपरेटरी मीटिंग घेतली माननीय सीपी सरही त्याच्यामध्ये होते. सगळे डिपार्टमेंट आर व्हेरी मच रेडी आणि आम्ही जे आता सीपी सर डिटेलमध्ये आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये मॉकड्रिलची पण आमची तयारी आहे आणि आमचं मॉकड्रिल करत असताना मॉकड्रिलमुळे पॅनिक न होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे अवेअरनेसचे व्हिडिओ आले की सायरन केल्यावर काय करायला पाहिजे, जेव्हा डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम म्हटलं की लाईट्स बंद करा तर काय केलं पाहिजे, त्याचे व्हिडिओज 1.5 मिनिटाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवलेले आहे. ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. ते आम्ही सगळ्यांना सगळी सर्क्युलेट केले मीडियाच्या माध्यमातून. सगळ्यांना नागरिकांकडे जाऊ द्या जेणेकरून जेव्हा सीपी सर आणि आम्ही सांगू की या कॉलनीमध्ये या एरियामध्ये आम्ही मॉकड्रिल घेणार आहे तर तिथे लोकांना माहित असलं पाहिजे की कलेक्टर सरांनी किंवा सीपी सरांनी एक गोष्ट सांगितल्यावर आम्हाला काय करायचं आहे. सायरन वाजल्यावर तुम्हाला टेबल खाली जायचं आहे, आपण बेड खाली जातो, भिंतीला साईडला उभं राहतो, जे डायरेक्शन्स आहेत ते लोकांना माहित झालं पाहिजे. ते छोटे व्हिडिओज आहेत ते आम्ही ऑलरेडी मी सांगितलंय की डिझास्टर डिपार्टमेंटच्या मार्फत की ते मीडियाला द्या. जे आपलं ऑडिओ व्हिज्युअल वॉल्स लागलेले त्याच्यावर करा, मूवी थिएटरमध्ये चालवा, त्याच्यानंतर तुमचे रेडिओ जिंगलवर तुम्ही चालवा आणि सगळ्या झोन ऑफिसेस आणि आमच्या तलाट्यापासून ग्रामीण आणि शहरी सगळीकडे आम्ही अवेअरनेस करणार आहे. त्यामुळे आपल्याकडे भिजण्याची काहीच गरज नाहीये, परंतु वी थिंक की आपली प्रिपरेशन राहिली तर काही कुठे वाया जात नाही. त्यामुळे आमची प्रिपरेशन पूर्ण स्तरावर आहे. आता मी सीपी सरांना विनंती करतो की त्यांनी ते आपलं मॉक ड्रिल त्याच्यानंतर सायरनच्या बाबतीवर ते आपल्याला मार्गदर्शन करेल. धन्यवाद. जसे जिल्हाधिकारी जसं मी सांगितलं तुम्हाला सायरन्स आहे जे सध्या आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही कारण ते सगळा ड्रिलचा भाग आहे. ते झाल्यानंतर जसं उद्या जर आपल्याला करायचे आहे ते टेस्टिंग करून
तुम्हाला सांगून मग आम्ही सांगू जी ऑलरेडी इंस्ट्रक्शन हमने आज सुबह डिटेल इंस्ट्रक्शन दिए हैं मेडिकल कॉलेज सिविल सर्जन प्राइवेट हॉस्पिटल को बोल दिया है जी बेसिकली नेचुरल डिजास्टर हो कि आर्टिफिशियल डिजास्टर हो प्रोटोकॉल वही रहता है जनरली लगभग तो उसमें फिर ब्लड कितना है ब्लड बैंक में रेअर ब्लड उनका ब्लड से डोनर किती आहे सगळं ऍक्टिव्हेट आम्ही करून ठेवलेलं आहे एमर्जन्सी डिपार्टमेंट बरोबर असे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे आला अधिकारी आहेत त्यांचे सगळ्यांचे सुट्टी कॅन्सल गव्हर्नमेंट ऍक्च्युली आम्ही पण ट्रेनिंगला जाणार होतो माझी पण ट्रेनिंग कॅन्सल झाली आहे कारण जे जे एक्झिक्युटिव्ह पोस्टवर आहे लॉ अँड ऑर्डरशी असोसिएटेड आहे सगळ्यांची सुट्ट्या कॅन्सल झाली सर एक बार फिर से कोई स्पेसिफिक नागपुर को लेके इनपुट है क्या क्योंकि पाकिस्तानी मीडिया में चल रहा है कि सम मुख्यालय को टारगेट करो सीधा और उसके बाद सुनिए एक सेकंड हमने कभी पूरे जीवन में हमने कभी टीटी जो है आपका जो सीतामढ़ी का जो आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस है वो पूरी टीटी को हमने कभी पेट्रोलिंग आर्मी को करते नहीं थी पर आर्मी भी अब पेट्रोलिंग कर रही है पूरे पे तो स्पेसिफिक कोई इनपुट ऐसा कुछ भले आप सी श्रेणी में है आपदा के मामले में आप भली सी श्रेणी में है लेकिन सेंसिटिविटी के नाम देखिए तभी क्योंकि हम सेंसिटिविटी पे ही ज्यादा बात करें उसीलिए हम लोग ये कर रहे हैं और जैसे कि आज कोई ऐसा नहीं था बट हमने ड्रिल लिया ये और बार बार हमारी मीटिंग्स हो रही हैं कल शाम को ही मैंने मीटिंग जो लिया था एयरपोर्ट की सिक्योरिटी के लिए कलेक्टर साहब ने अलग से उसकी मीटिंग ली तो ये जो हम ले रहे हैं सेंसिटिविटी पॉइंट ऑफ व्यू से ही ले रहे हैं कि हाइपर सेंसिटिव या सेंसिटिव क्योंकि कोई भी एरिया को हम ऐसे नहीं ले सकते आपने जो बताया कुछ क्लिप्स जो देखी हैं आपने हमने भी देखी है वो क्लिप्स और ये जो चर्चा है या फिर जो एक ऐसे सिचुएशन में हमें काम करना चाहिए एज एडमिनिस्ट्रेशन वो हम लोग उस तरह से काम कर रहे हैं एवरीथिंग इज सेंसिटिव ऐसा मेरा मेरा उल्टा क्वेश्चन है पेट्रोलिंग तो अच्छी बात है शोइंग दैट प्रिपेयर्डनेस तो मुझे मैं ऐसी तरह देखता हूँ मैंने पहले बोला होप फॉर द बेस्ट प्रिपेयर फॉर द वर्स्ट हम डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन फिर बाढ़ रहे हैं भूकंप रहे जो भी नेचुरल और वैसे ही हम तैयारी टू कम रखना है गपलित तो क्या वी शुड नॉट कॉट ऑफ गार्ड सर मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे ना मध्य भारतातल्या मुख्यमंत्री जेवढे भोपाळी ते बैठक आहे जलस्रोतांवर आपण जलस्रोत संदर्भात काही सुरक्षा वस्तू केली आहे ते केलेले आहे ते जे मीटिंग आहे ना ते आता जे अपकमिंग मान्सून वगैरे येतं ना त्याचे इंटरस्टेट वॉटर मैनेजमेंट के हिसाब से है उसका प्रोसीडिंग जब भी आएगा सर्कुलर इंस्ट्रक्शन वो हम फॉलो करेंगे नागपूरमध्ये जलस्रोत नाही आमची मीटिंग तर होतात ना प्री मान्सूनची मीटिंग झाली ना आमची जलस्रोत सुरक्षित ठेवले आहेत त्यांनी आम्ही सांगितलं आपल्याकडे 40% वर पाणी आहे काही कसं पुरवठाही म्हणतोय हा. जलस्रोत सुरक्षित ठेवले हा So in case of air attack, नागपूरला कुठून support करणार? हे आता असं होणार नाही काय झालं? ऐसे जो हो नहीं सकता क्वेश्चन मत पूछिए आप काहीच दिसेल झाला नाही. सी आजची खरं तर सीपी साहेबांनी आणि जे बैठक म्हणजे मीडिया ठेवलाय की टू क्रिएट अवेयरनेस अबाउट सिविल डिफेंस अवेयरनेस क्या रहता है इसलिए ये मीटिंग है यानी इसमें कुछ ऐसा नहीं है कि होने ही वाला है असं काही नाही आहे प्रिपेअरनेस मला वाटते अवेअरनेस व्हायला पाहिजे लोकांमध्ये जसं आपण कोविडचा एवढा अवेअरनेस केला त्यामुळे आपण कंट्रोल करू शकलो त्याच प्रकारे अवेअरनेस साठी की यू आर अवर आईज अँड इयर की आम्ही जे आता म्हणत आहोत की बाबा सायरन वाजवतं काय करायचं त्याच्यानंतर मॉकड्रिल मध्ये काय ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा सो दॅट हमारा काम कम हो जाएगा यू शुड बी अवर आईज एंड ईयर्स मैं इससे ये भी बोलूंगा कि अपना एक जॉइंट एफर्ट है आप और हम कोई अलग नहीं है हम सिर्फ एक फील्ड पे हैं पर आप भी फील्ड पे रह के वही कवर कर रहे हैं आपके जरिए हम सब तक पहुंच सकते हैं इनफेक्ट ये हमारी जॉइंट रिस्पॉन्सिबिलिटी ऐसा हमें लगता है सर जसं आपलं 24 तास हेल्पलाईन आहे किंवा आहे तसं आपलं काही आहे पोलिसांचं काही आहे आमच्या 112 आहे ना 24 तास चालतो तसं कधी आम्हाला काही एखादा प्रश्न पडला की एखादी अफवा कन्फर्म करायची आहे डायरेक्ट बोलायचं ना सरांची कोणत्या जागी पण दरवेळेस त्यांना एक वेगळा नंबर पाहिजे मला सांगतो 112 आहे आय थिंक वी विल डिस्कस इट सेपरेटली अँड थँक्यू सो मच किंवा हे जे आहे त्यांची पण लिस्टिंग आपण करतोय जे व्हॉलेंटियर्स आहे तुमच्या मार्फतीने पण आम्ही पोहोचतोय की जे व्हॉलेंटियर्स असतील तेही लिस्ट जर आमच्यापर्यंत अजून कोणी इच्छुक असला तर ते आपण त्यावेळेस सांगू परंतु NSS असतील किंवा NCCचे असतील होमगार्ड्स असतील होमगार्ड्सही आम्हाला 1000 होमगार्ड्स आता मिळालेले आहेत तेही याच्यात आपले सोबत काम करणार आहेत हे मला सांगायचे होते सर ब्लॅकआउट ते सांगू ना आम्ही तुम्हाला
आम्ही सगळ्यांना इन्फॉर्म डिसिजनच घेऊ. आज काही आहे आज नाही, आम्ही सांगू ना तुम्हाला. सर, इसी से जुड़ा हुआ है कि जो ब्लैकआउट करेंगे तो एक साथ पूरे नागपुर का होगा कि रीजन वाइज होगा, ये किस तरीके का आप मैं वही बोल रहा हूँ, जब भी होगा कौन से जोन में लेंगे, कौन से एरिया में होगा, किस टाइम में होगा, ये कम से कम 5 से 6 घंटा पहले हम बता के ही करेंगे. इमरजेंसी ऐसा नहीं करेंगे, क्योंकि ये मॉकड्रिल लेने का मकसद क्या है, लोगों में अवेयरनेस लाना है, कि पता होना चाहिए कि आगे क्या करना है, इसलिए हम बता के ही करेंगे. अभी हम प्लान कर रहे हैं, सर के साथ बैठ के प्लान, सर, मैं और कमिश्नर सर मिलकर हम प्लान करेंगे, आपको बता देंगे. शुरू होना है उद्या करू शकतो. बहुतेक उद्या आपण करणार आहे. उद्या सर आतापर्यंत जी पहिली फर्स्ट लिस्ट जी आली होती, त्यामध्ये नागपूरचं नाव नव्हतं. आता एकदम नागपूरमध्ये तुम्ही सीएमचा तुम्हाला कॉल आला किंवा तुम्हाला सांगण्यात आलं, त्याच्या मागे काय रिझन आहे, किंवा काही इमर्जन्सी काही तुम्हाला अलर्ट आलेला आहे, inputs वगैरे आहे? नाही नाही, तसं नाही आहे, पण प्रिपेअर होना चाहिए. पण ते म्हणजे आधी का बरं त्यांनी फर्स्ट नाही, त्याचे एक सांगतो, त्याचे क्लासिफिकेशन आहे ए, बी आणि सी. तर ए मध्ये जे होते त्याच्यात जे डिस्ट्रिक्ट येत होते महाराष्ट्राचे, ते झाले पूर्ण देशामध्ये नव्हतं, तर ते डिस्ट्रिक्ट जे पूर्ण देशाचे होते त्याच्यावर झाला. आता बी आणि सी, कारण आपण पण प्रिपेअर्ड राहिले पाहिजे म्हणून आपण हे करतो. काही इंटेल आहे का असं काही? ती इंटेलनी आपली तयारीच राहिली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. इंटेल कधीही नसतो, आता कोणत्या शहरावर कधी होणार कोणाला माहिती नसतो. तुम्ही जर आता जे चालू आहे त्याच्याबद्दल कल्पना नव्हती कुठे जाईल. आता रिमर्स पण आहे की दिल्लीवर किंवा असं तसं, परंतु आपली तयारी राहिली पाहिजे लोकांना. इथे ऐन वेळे जर झाला तो उस टाइम पे हम लोग क्या करेंगे, तेरे को ये करना था नहीं करना था, तो इसलिए तयारी अपनी रहनी चाहिए. सिव्हिल डिफेन्सच्या ऍक्ट मध्ये कॅटेगरी 3 मध्ये सी मध्ये नंबर ऑफ सायरन्स किती आणि किती आपण इन्स्टॉल करणार आहे? सायरन्सचे जे आहे काही आता 3-4 सायरन्सच्या जे होता तो आहे, बाकी आपण लिस्टिंग करतोय आणि अजूनही जे लागणार आहे त्याच्याबद्दल आमची तयारी आहे. उद्यापर्यंत, उद्या परवा ते पण म्हणजे पोहोचेल. सर 3 ते 4 सायरन्स आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या, आणि आपण आता अधिक इन्स्टॉल करू बाकीच्या एरियात. जी जी, फंक्शनल आहेत का ते? सुरू आहेत का ते? ते आपण काय की पॅनिक होऊ नये याच्यासाठी आता ते आपण करून घेतो, कारण ते सांगून करावं लागेल म्हणून आपल्याशी आपण बोलतोय. नाही तो एकदम से किया होता तो पॅनिक होईल. जे सायरन आहे ना ते फंक्शनल आहे. ते आता माझ्याकडे माहिती नाही आहे, तसं मी आता ऑफेंड नाही सांगू शकतो. आणि त्याची माहिती जनरली कलेक्टरकडे नसते. ते पोलिसांमार्फत आपल्याकडे येते. किती पाकिस्तानी आहे किती नाही ते आता मला सांगू शकते नाही. सर, मध्यंतरी शासनाने एक आदेश दिला होता की 29 तारखेला सर्व पाकिस्तानी जे काही आहेत त्यांना किती लोकांना पाठवा. मला वाटतं हे मुद्दा सध्याचे आपण डिस्कस करू नये. हे जे त्याची पॅरल कारवाई चालू आहे आणि जे जे नियम आहे त्याचप्रमाणे आपण कारवाई करू. जसं आपण डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल बोलत आहे, आपल्याकडे असे SDRF आहे, आपल्याकडे NDRF आहे, त्या व्यतिरिक्त आपल्याकडे व्हॉलंटियर्स पण आहे, आपला मित्र पण आहे. तर त्यांची संख्या किती आहे, त्यांची ट्रेनिंग झाली का, त्यांना काय निर्देश असतात, ते जे 500 लोक आहेत त्यांचे नंबर ते आता ऍक्टिव्ह आहेत का आपल्याकडे? सगळे आणि माझा एक प्रश्न आणखी असा होता की आपण तुम्हाला नाही वाटत का आपण या तयारीत आपण उशीर केली, कारण की हे जे आहे मॉकड्रिल वगैरे सगळे एक हफ्ता आधी हे सगळं झालं आहे. सोशल मीडियामध्ये लोक मला वाटतं NDRF ची अकॅडमी आहे, नॅशनल लेवलची अकॅडमी आहे आपल्याकडे, आणि आपण आता हे नाही, मला वाटत नाही आपण लेट आहोत. आम्ही टाइमली आमचं ऍक्शन घेत आहोत. कारण तुम्ही परवा जे झालं कॅटेगरी 1 मध्ये परवा झालं, आपण कॅटेगरी 3 मध्ये आता आज आम्ही आमचं सुरू करतो. मला वाटत नाही की आपण कुठे डिले आहे. टाइमली उलट आम्ही सांगणार की आम्ही टाइमली याच्यामध्ये इंटरव्हेन्शन आम्ही करत आहोत. पण सर असे किती लोक एअर ट्रॅफिकिंग ते वाढले, बरेच एअरपोर्ट बंद आहे देशातले. नाही, आपलं चालू आहे. आपलं सुरू आहे. पुणे सेन्सिटिव्ह एरिया जैसे मेंटेनेंस कमांड RSS हेडक्वार्टर्स ऑर्डिनेंस फैक्ट्री जो काफी सेंसिटिव, तो इनका कुछ सिक्योरिटी इंश्योर होती है, जैसे नो डाउट मेंटेनेंस का कुछ सिक्योरिटी रहेगा RSS और RSS हेडक्वार्टर एंड ऑर्डिनेंस फैक्ट्री यहाँ सिक्योरिटी. जैसे अभी एयरपोर्ट का जो मैं एयरपोर्ट को बताता हूँ, फिर सर बाकी का बताइए. एयरपोर्ट पे जो ड्रिल्स वगैरह थे ना वो कर ली है कल उन्होंने. एयरपोर्ट्स के जो इमरजेंसी ड्रिल होते हैं कि भाई कुछ हुआ तो कहाँ एयरक्राफ्ट मूव करना, वो ड्रिल्स कल MIL एयरपोर्ट ने ऑलरेडी कर चुके विद कॉम्बिनेशन ऑफ पुलिस कमिश्नरेट के साथ. कल जो है इसमें एक हमारी मीटिंग हुई है, इलेबोरेट मीटिंग हुई है एयरपोर्ट के बारे में भी, और इसके अलावा जो मैंने बताया कि आज पूरे शहर में जो भी सेंसिटिव है, आपने जो बताया ऑर्डिनेंस का, वहां भी हुआ है हमारा ड्रिल. और उनके जो कोऑर्डिनेशन हुआ है, बेसिकली क्या है कि
कोऑर्डिनेशन इसमें बहुत इंपॉर्टेंट, और अगर कुछ होता है तो कौन क्या करेगा, वो सब बातें आज हो गई हैं। जहाँ पे एडिशनल जैसे आपने हेडक्वार्टर का बताया, वो भी आज हम खुद ही सब सीनियर ऑफिसर्स और सब लोग थे उसमें, वो हमारा ऑलरेडी हो गया है इसमें। सर, प्रादेशिक सेना के साथ में आप लोगों का कुछ कोऑर्डिनेशन, हर बार जब आपका उनकी सबसे पहले वही होता है क्या हो, तो ऐसे यहाँ पे एक बटालियन हुआ करती थी, तो उन लोगों के साथ में कुछ कोऑर्डिनेशन है आप लोगों के पास एक्चुअली मैन पावर कितना है, अगर ऐसा कोई सिचुएशन आता है तो उससे निपटने आता है मैन पावर? इसका जो मैन पावर जैसे आप बता रहे हैं, इससे हमारे जो इसमें है इसमें पूरा मैन पावर का एनएसएस वगैरह ये सब चीजों का जो है वो अभी निकाल रहे हैं, उसमें बता सकता हूँ, अभी है नहीं हमारे पास। इसमें कैसा है, पुलिस का नंबर है, रेवेन्यू डिपार्टमेंट का नंबर है, एनएसएस का नंबर है, जो आर्मी है, एयरफोर्स के लोग हैं, उनका नंबर। सुबह वो लोग आए थे, उन्होंने अपना अभी क्या है इंफॉर्मेशन सब अभी हमने एक्टिवेट कर दिया है। अभी हमारा इमरजेंसी डिजास्टर का सेल है वो ये है। जैसे भी फॉर एग्जांपल बॉर्डर पे जो चल रहा है, वहाँ पे अगर कोई नागपुर के कोई लोगों को वापस लाना है, उनके भी हमको फोन आ रहे हैं, उनका भी कोऑर्डिनेट करके हम दे रहे। एवरीथिंग इज, अगर आपको लगता है फोन करके देखिए, यानी कल किती फोन आले काल आपल्याला, तिकडून लोक आम्हाला नागपूरला यायचं आहे। बिग ब्रेकिंग, गर्मी का तोड़ मिल गया है आरव कूलर। जी हाँ, आरव कूलर लेकर आए हैं सुपर कूलिंग सॉल्यूशन सिर्फ 3000 रुपए से। चाहे छोटा रूम हो, बड़ा हॉल या कमर्शियल स्पेस, आरव कूलर में मिलेगा हर साइज का कूलर। रूम कूलर्स, डेजर्ट कूलर्स और कमर्शियल कूलर सब एक ही छत के नीचे, और सब कुछ शुरू होता है सिर्फ 3000 रुपए से। शॉक प्रूफ, फाइबर बॉडी, uses less water, uses less power, starting price 3000 only, 10% discount on every cooler। इतना अफोर्डेबल, इतना पावरफुल, सिर्फ आरव कूलर। तो देर किस बात की, आज विजिट करें बीसा चौक सीताबाई घाट के पास, बीसा रोड, मानेवाड़ा, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट ऑन 9922378070 and 9373795955। आरव कूलर, ठंडक जो बजट में आए। कूलर लो, ठंडक पाओ और पैसे भी बचाओ।